आज आपण साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर आधारित एका प्रभावी लेखाचा आढावा घेणार आहोत. हा लेख पॅन्थर व पत्रकार चंद्रकांत जगधने यांनी लिहिलेला आहे. लेखाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी ओळीने होते. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेरी घे बेनीवरती धाव, सांगून गेले मज भीमराव. या ओळीच्या माध्यमातून समाजाने अन्याय, भीती आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून शिक्षण, स्वाभिमान आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारावा असा संदेश दिला आहे. लेखात अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढूनही त्यांनी साहित्य, लोककला आणि सामाजिक प्रश्नावर प्रभावी लेखन केले. फकीरासारख्या कादंबरीतून त्यांनी वंचित समाजाच्या संघर्षाला आवाज दिला. लेखात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की अण्णाभाऊ साठे यांचे विचार केवळ जयंतीपुरते किंवा त्यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. शिक्षण, संघटन, सामाजिक जागरूकता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा त्यांच्या विचारांचा गाभा असल्याचे लेखक अधोरेखित करतात. आजच्या तरुण पिढीने इतिहास, सामाजिक चळवळी आणि महापुरुषांचे विचार समजून घेत समाज हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहनही या लेखातून करण्यात आले आहे. हा लेख पॅन्थर व पत्रकार चंद्रकांत जगधने यांनी लिहिलेला असून आम्ही त्यातील प्रमुख मुद्द्यांचा बातमी स्वरूपात आढावा आपल्या समोर मांडला. या विषयाबद्दल आपले मत काय आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि राजर्षी अहिल्यानगर वार्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्वाच्या बातमी.